हाय गाईज, गुड मॉर्निंग. गरम गरम चहा प्यायला या. कडक असा चहा माझ्या हाताचा. तर छान असं आलं घालून, खूप जास्त आलं घालून मी चहा केला होता. चहा सोडला होता कारण पण माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. सर्दी खोकला खूप जास्त झाला आहे. आज पण माझा थोडासा आवाज नाही आहे बरा, पण तरी पण म्हटलं ठीक आहे चालेल एवढं. तर मग म्हटलं चला व्हिडिओ करूया. आणि हा मी चहा बिस्किट खाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचाच हे क्लिप आहे. तर मी खरबूज खात होते. खरबूज खाऊन झाल्यानंतर सावीची पण सर्दी काही कमी होतच नव्हती, म्हणून मग म्हटलं डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. ती खूप खुश झाली. फर्स्ट टाइम असं झाले की सावी डॉक्टरांपाशी जवळ गेल्यानंतर ती रडली नाही. का तर ती खूप घाबरायची डॉक्टरांना की डॉक्टर काका टूच करतात म्हणून. पण मी तिला समजावून सांगितलं की नाही, डॉक्टर काका टूच नाही करत, मी औषध पिते. म्हणून सांगायचं म्हटल्यावर नाही करणार असं सांगितल्यानंतर ती खूप छान झाली, खुश झाली आणि नाही रडली. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशीची सकाळची क्लिप आहे. तर गरम पाणी पित होते का तर माझा घसा निघतच नव्हता, खूप घसा अडकलेला. मग गरम पाणी पिते, रोज तर गरम पाणी पितेच. पण व्हिडिओच्या नादामध्ये माझे इकडे सुकामेवा म्हणजेच तुकडे करपायलाच आले असते. फटबन गॅस बंद केला आणि 2-2 चमच्याने मिक्स करत होते का तर करपू नये म्हणून. आणि नंतर मग करपलंच असतं असं सांगत होते मी. आणि नंतर मग मी दुपारी मला शाळेमध्ये मी दुपारनं जाणार होते. मग दुपारचं जेवण करत होते. तर इकडे बघा मस्त गरम गरम अशी कढी होती आणि तव्यामध्ये फ्राय केलेलं वांगं, मसाला वांगं, तवा वांगं आणि नंतर भाकरी, असं एकदम सुंदर असा मेन्यू होता. खूप पोटभर जेवली होती. शाळेत आल्यानंतर दुपारनं मला झोपच आली, एवढी पेंगत होती मी का तर एवढं छान पोटभर जेवण केलेलं. तर कोणाकोणाला असं साधं सोप्पं आपलं घरचं जेवण आवडतं आणि मी जायला उशीर होईल म्हणून आई सावीला जीव घालते.